आनंद देऊन जाणारी ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये अगदी शाहूवाडीपासून पाटण, कराड, तदनंतर मात्र जावली, वाई या विभागातील टीम्स खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एक आगळी वेगळी स्पर्धा आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जाते. अतिशय चांगलं देखणं खऱ्या अर्थानं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जाते. 2 कॅमेऱ्यांच्या साह्यानं अगदी चांगलं प्रेक्षेपण आपल्या समोर पोहोचवलं जाते. खरोखरच या स्पर्धेचं एक वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न अर्थातच NB फाउंडेशन परिवाराच्या माध्यमातून केला जातोय. चला दोन्ही टीम्स 12th मॅन तर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय या ठिकाणी मुख्य व्यासपीठ. मित्रांनो आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं नाव घेतलं तर लगेच येऊन घेऊन जात जा प्लीज, विनंती आपल्याला. प्रमोदजी निंबाळकर यांना विनंती करतो आपण संतोष यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्यांचा गुणगौरव करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती देतोय. मॅच क्रमांक 2 मध्ये संतोष मॅन ऑफ द मॅच ठरला आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तेच होते पण डेलिगेट केला होता. यास पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आपल्यापर्यंत. यास गेम इज प्ले. सलामीची जोडी टीम खऱ्या अर्थानं चाळकेवाडी धामणी या टीमच्या माध्यमात गोलंदाजी मार्क वरती खऱ्या अर्थानं टीम शिराळ एराळ टीम कडून सूरज. स्ट्राईक एंडला श्रीकांत. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँड खेळला गेलाय. तिथे मात्र पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव कंप्लीट होती. चाळकेवाडी प्लस आपण पाहतोय धामणी, पाटण आणि दोन्ही टीम मात्र पाटण विभागातून येतात. पळून घेतली. खरं पाहिलं तर VS स्ट्रायकर्स शिराळ आणि एराड ही टीम आपल्याला गोलंदाजी करताना पाहिलं. हो इथे मात्र कुठेतरी लो फुलटॉस बॅट वरती घ्यायचा होता. चेंडू लँड झालाय खाली. सर या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय बाईच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर अशी 1 धाव अर्जित होईल. डावखुऱ्या हाताचे फलंदाज श्रीकांत. पुन्हा एकदा सूरज आपल्या रनिंग मार्क वरतून सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. जागा बनवले, बॅकफुटला गेले. ओ इथे मात्र चेंडून थोडासा चकवा दिलाय. जवळ जवळ आपण जर विचार केला तर श्रीकांत पूर्णतः अर्ध क्रीज सोडून गेले होते, परंतु चेंडूनी अगदी ऐन मोमेंटला मात्र पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाला चकवा दिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज निघतील. ओ मोठा लॉफ्टेड केलाय फटका. तिथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला खाली क्षेत्र. चेंडू जाईल मात्र सीमारेषा बाहेर येईल. NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी चौकार. खऱ्या अर्थानं इथे मात्र डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपण सातत्यानं ज्या ज्या वेळेस विचार करतो त्यावेळी गोलंदाजांना थोडेसे डोकेदुखी ठरत असतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर्तुळ आपण पाहिलं तर सूरज सज्ज होताना पाहायला मिळतील. श्रीकांत पुन्हा एकदा आता मात्र थांबवलंय. यस इथे मात्र हे कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं असते. आपण ज्या ज्या वेळेस पाहतोय, परंतु इथे मात्र काय घडलंय तर एक 2 टीम एकत्र खेळत असताना जी एक गाव अकराचं जे कॉम्बिनेशन असतं, जी खऱ्या अर्थानं जे एकमेकाचा ताळमेळ असतो तो जुळलेला असतो, परंतु इथे मात्र थोडासा अभाव नक्कीच, परंतु ते जुळवून घेतलं जात आहे. पुन्हा एकदा एक क्रॅकिंग प्रहार येतोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून आणखीन एक धमाकेदार NB चॅम्पियन ट्रॉफी चौकार येतोय. इथे मात्र या चौकाराबरोबरच षटक क्रमांक 1 संपलंय. एका षटकाच्या अंती धावसंख्या मात्र बिनबाद 10 धावा. टीम चाळकेवाडी धामणी खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना
एक तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. टीम शिराळ येराळ टीमच्या वतीनं गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय सागर. चला थोडीशी गती द्या मित्रांनो. गोलंदाजीवरती सागर आपण पाहतोय. फलंदाजीला मात्र प्रकाश. स्ट्राईक एंडला मात्र पहिल्यांदा प्रकाश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. चला चला जास्त चेंजेस करत बसू नका. हो इथे खोदून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑन रिझन मधून अगदी हातामध्ये भिसावलाय चेंडू आणि फलंदाज मात्र प्रकाश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला हादरा लागतोय. खऱ्या अर्थानं टीम चाळकेवाडी धामणी 11 संघाला न्यू बार्डर निवास मैदानाच्या आतमध्ये एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट खऱ्या अर्थानं एनबी चॅम्पियन ट्रॉफी 2025. खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण जर पाहिलं एनबी चॅम्पियन ट्रॉफी एनबी स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून झालेलं कार्य हे पुण्यामध्ये सातत्यानं आपण पाहिलं होतं. परंतु आता मात्र हा रुख मुंबईच्या दिशेने वळालाय. ओ जोरकस खेळला गेलेला फटका परंतु कुठेतरी पॉपिंग क्रीज सोडलं होतं आणि ते फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु जरी फटका लागला तरी फाईन लेग इथे तुम्हा घोषित क्षेत्र आहे आणि एकच धाव मिळणार होती. परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून सागर. पाहूया आता मात्र लॉब केला आणि मी म्हटलं होतं तिथे तुम्हाला धावा फक्त आणि फक्त एकच आहेत. पंच सांगतायत घोषित क्षेत्र आहे. कारण मी मगाशी सांगितलं होतं की बऱ्याच फलंदाजांना आपल्या तंत्रामध्ये फार बदल करावा लागतो. कारण आपण जर पाहिलं तर 360च्या मैदानामध्ये खेळत असताना फाईन लेगचं रिझन फार पसंतीचं रिझन आहे फलंदाजांचं. आता मात्र सरळ ओ सुपर सुपर सेबी उपर अगदी चांगला सटीक चेंडू होता सागर यांचा आणि निर्धाव चेंडूची सांगता गती दिली होती. व्हॅरिएशन पाहायला मिळालं होतं. ही एक वेगळी खऱ्या अर्थानं खासियत आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण आजच्या या खरं पाहिलं गेलं ना तर T20चा जमाना आहे आणि त्यामध्ये फलंदाज सातत्याने हबी झालेत. आता मात्र पंच वळले जातील आमच्याकडे. यस इथं वाईट कॉल येतोय. अगदी अपेक्षापेक्षा जास्त झालेला एक बाउन्सर पाहायला मिळाला आणि ताकीद आले पंचांकडून लगेचच. कारण अगदी दक्ष आहेत आमचे पंच. आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं होया पुन्हा एकदा आता मात्र लॉफ्ट केलाय परंतु फ्रंटला घेण्यामध्ये पुन्हा एकदा अपयश आलंय. पुन्हा एकदा निवास इथे आपल्या तंत्रामध्ये थोडासा बदल नक्कीच करावा लागेल. आता थोडीशी सुधारणा झाली होती परंतु त्याही दृष्टीने आपण जर पाहिलं तर फक्त एकच धाव आले. मित्रा जायला जागा आहे का बघा. इथे मात्र या एका धावेच्या मदतीने धावसंख्येकडे आपण जाऊया. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेला. थोडंसं दुपारचं सत्र आहे. आता मात्र धावा वाढण्याची अपेक्षा केली जाते परंतु इथे गोलंदाजी लाजबाब होते. पुन्हा एकदा ओ वा भाई वा काय सुरेख चेंडू हाताळलाय. अगदी काही समजण्याच्या पलीकडे होता आणि निर्धाव चेंडूची झालेली सांगता एंड ऑफ द सेकंड ओव्हर. काय 3च धावा खर्ची घातल्यात पा. इथे मात्र काय सुरेख षटक हाताळलंय. सागर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी पाहिलं गेलं तर मर्यादित षटकांमध्ये फक्त 3 धावा 2 धावा देणं ही खूप मोठी कामगिरी असते मित्रांनो. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय 2 गाव 1 टीम या संकल्पनेतून खेळली जाते. कारण इथे फक्त सागर तर आता मात्र गोलंदाजीवरती प्राचारण केलं जात आहे सागर.
हा स्ट्राईक फुल टॉस. हो, वेगळ्याच धाटणीचा फटका पाहायला मिळाला. नो मास एरिया आहे इथे, मात्र इनसाइड आउट खेळलाय. अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला पाठवलंय. दन 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 सीमारेषा बाहेर 4 धाबा. कुठेतरी असं वाटलं होतं की थोडंसं नक्की संतुलन बिघडलंय, कारण बॉडीच्या अगदी बाहेर जाऊन हा खेळलेला फटका होता, परंतु त्यावरती आल्या 4 धाबा. श्रीकांत पुन्हा एकदा सज्ज झाल्यात फलंदाजीसाठी. हो, आता मात्र आणखीन एक दमदार फटका होता, परंतु त्यावरती मात्र मिळणार आहे तुम्हाला फक्त डिक्लेअर झोन. आणि खऱ्या अर्थानं एका धाब्याच्या मदतीने जर स्कोर गार्डचा विचार केला तर 18 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतरची होणारी मॅच आहे वाई विभागामधून खऱ्या अर्थानं अकोशी कोंढवली विपक्ष काळगाव कुसरुंड. त्या दरम्यान लक्ष ओ डान्सिंग ग्राउंड, उंची आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. श्रीकांत बॅक टू द पवेलियन. कोण गेलं? विकेटचं पतन झालंय. इथे मात्र खऱ्या अर्थानं जे गती परिवर्तनाचे चेंडू आहेत ते आपली कामगिरी नक्कीच चोख बजावून जात असतात. न्यू बॅटर प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच टीम अकोशी टीम कोंढवली, त्याचबरोबर कालगाव कुसरुंड या दोन्ही टीम्सनी सज्ज राहायचे. या इनिंग ब्रेक्स मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल, याची आपण दक्षता घ्या मित्रांनो. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज मात्र सागर. ओ आला आला एक दमदार फटका आहे, परंतु त्याचा रिझल्ट फक्त एकाच धाबेचा असेल. यामध्ये खऱ्या अर्थानं संघाचं नुकसान होत असतं. मी सातत्यानं सांगत असतो मित्रांनो, हे ग्रामीण क्रिकेट आहे ना आपलं, ते खऱ्या अर्थानं कोणत्या टीम ओनर साठी खेळलं जात नाही, कोणत्या खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप साठी खेळलं जात नाहीये, तर हे खेळलं जात असतं आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. थोडीशी मिसफील्ड झाली हो, एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. अगदी बघता बघता एकीचं दुहेरीमध्ये झालेलं परिवर्तन पाहायला मिळत असतं आपल्याला. आणि मी सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की मित्रांनो, आपण हे ग्रामीण क्रिकेट खेळतो ना, ते आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो. कारण ही माझ्या अंगावरती जर्सी आहे ना, ते खऱ्या अर्थानं मी गावाचं प्रतिनिधित्व करतोय. याच खऱ्या अर्थानं इथे त्या दरम्यान आला एक उंच 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 अगदी गगनाला भिडणारा एक दमदार षटकार येतोय आणि बऱ्याच काळानंतर येतोय. गरज होती खऱ्या अर्थानं टीम चाळकेवाडी धामणीला की कुठेतरी हे जे प्रेशर आलं होतं ते प्रेशर रिलीज करायचं होतं. पहा, अतिशय देखणा फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. खरं पाहिलं गेलं तर ओमसाईच्या माध्यमातून एक चांगलं प्रेक्षेपण. मी सातत्यानं सांगत असतो की आपल्या विभागातील बऱ्याच स्पर्धा ओमसाई MTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केल्या जातात आणि खरोखरच एक चांगलं प्रेक्षेपण प्रेक्षक मायबापापर्यंत पोहोचवलं जातंय. तर इथे मात्र षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाचा जर लेखाजोखा पाहिला तर 28 धावा. तर शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं जातंय. बळा बॉलरचं नाव सांगा. किरण. गोलंदाज नेम प्लीज. जेलची संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक. ओ, फार चुकीचं गॅदरिंग पाहायला मिळालं. वन बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर. मित्रा नाव विचारा.
बॉलरलाच विचारा ना. सूरज पुन्हा एकदा फुलटॉस. हो हो, इथे मात्र लॉंग 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 कडक 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 बेधडक येतोय दमदार षटकार. डीप मिड विकेटच्या रिझन मधून आला एक धमाकेदार षटकार. निवास इथे मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळतात, परंतु इथे मात्र तुम्ही फुलटॉस चेंडू टाकाल तर खऱ्या अर्थानं तो तुम्हाला बाहेरूनच आणावा लागेल, कारण एक शापित चेंडू म्हणून फुलटॉस कडे पाहिलं जातं. तर इथे मात्र फुलटॉस काय करून देऊ शकतो. तर मित्रांनो खरं पाहिलं तर गती परिवर्तन आहे. फटका सजलाय, किती धावा देऊन जाईल पाहायचंय. पंच बारकाईनं पाहताय, डिसिजन येणार आहे. वेट अँड वॉच असेल, परंतु इथे मात्र फटका तर जोर का सजला होता. आणि यस, डी 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 झाडाला लागलाय चेंडू. झाड बाउंड्रीच्या पाठीमागे आहे. पंच अगदी बारकाईनं पाहतात मित्रांनो. आमचं ऑफिशियली पंचांचं पॅनल अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर एक धाव फक्त आले. आता मात्र हो, एक नाही हुआ तो क्या हुआ, इथे मात्र दुसरा येतोय धमाकेदार. अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आपण पाहतोय फलंदाज निवास. इथे मात्र खऱ्या अर्थानं जी पारी कुठेतरी लडखडत होती तिला मात्र अगदी चांगल्या ट्रॅक वरती आणायचं काम केलं जातंय. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 45. पहा काय जबरदस्त फटका होता यार. अफलातून टायमिंग साधलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून सज्ज होताना आपल्याला सूरज पाहायला मिळतील. खरं पाहिलं तर टीम शिराळ, टीम एराळ मात्र थोडं हो इथे कमबॅक केला. डायरेक्ट हिट परंतु बाकअप नाही आहे. इथे मात्र थांबलेत. इथे एक धाव अर्जित होईल. धावसंख्येचा एकूण लेखाजोखा पाहिला तर 46 ऑन स्कोर बोर्ड आणि काही चेंडू शेष आहेत. आणि शेवटचा चेंडू मला वाटतं इथे शेष आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना आता मात्र प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकार आलाय प्रसाद यांच्या बॅट मधून सुद्धा. गती परिवर्तनाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र पंच वळले जातील. यस, इथं वाईट कॉल येतोय. काहीतरी ज्या वेळेस अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होतो ना त्यावेळी नक्कीच जास्त वेळेस नुकसान भोगावं लागतं आणि तेच सूरजच्या बाबतीमध्ये घडलंय. 47 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु आता फटका फसलाय. झेलची संधी आहे. ओ संधी मात्र दौडले. त्याचा फटका काय होणार आहे. 2 तर कंप्लीट झाला, तिसरीचा प्रयत्न केला जातोय. पहा 3 धावा कंप्लीट झाल्या, चौथीचा प्रयत्न परंतु बाद होतील. परंतु 3 धावा इथे मात्र जो झेलचा चेंडू होता त्यावरती अर्जित झाल्या. म्हणजेच काय झालंय प्रसाद नाही हा प्रसादच 3 धावा जोडल्या जातील. अर्ध शतक मात्र धावफलकावरती लागलं जाईल. टीम खऱ्या अर्थानं चाळकेवाडी धामणी खऱ्या अर्थानं 50 धावा धावफलकावरती लावल्यात आणि टीम शिराळ एराळ 11 संघाला 51 धाब्यांचं आव्हान ठेवलंय. चला नेक्स्ट टीम टॉस साठी याचे टीम आकोशी कोंडवली, विपक्ष टीम काळगाव कुसरूड. या चला टीम आकोशी कोंडवली आपला कॅप्टन येऊ द्या. अपोजिट टीमचे कर्णधार आलेत. अभि चला मला वाटते राहुल हे घ्या. चला आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करूया. नाणेफेकीच्या कौलकडे आपण आता वळत आहोत आणि यानंतरची मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण 2 टीम मध्ये करूया. मान्यवरांच्या शुभास्ते आपण हा टॉस करूया. दादांच्या शुभास्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला
काळगाव कुसरुंड पाटण तालुक्यातील संघ आहेत, तर एका बाजूला वाई तालुक्यातले संघ आहेत आकोशी आणि कोंडवली अशी लढत होणार आहे. आणि हा टॉस आपण करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम काळगाव कुसरुंड. कॉइन आपण स्पिन करूया. छापा काटा हेड टेल. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काठा. त्यामुळे टॉस जिंकलेला आहे टीम आकोशी कोंडवली. राहुल, टॉस जिंकता काय घेत आहे? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. NB चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे NB ट्रॉफी आपण पुण्याला होताना पाहतोय. नवी मुंबईमध्ये प्रथमता होते आणि या क्रिकेट स्पर्धेला तुमचंही सहकार्य आहेत. आपल्या भावना कशा आहेत? प्रथमतः मी प्रमोद निंबाळकर माझे मित्र आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. आणि NB तर महाराष्ट्रभर NB तर टीम त्यांची तर गाजलेलीच आहे. आणि बाकी जे माझे शरद असेल किंवा सगळे सहकारी असेल त्यांच्यातर्फे ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, तर त्यांना मी शुभेच्छा देतो की दरवर्षी तुम्ही अशीच टुर्नामेंट ऑर्गनाईज करा. टीम कुसरुंड काळगावकडे वळूया. तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं, बट आम्ही टॉच हारलोय. आम्ही बॅटिंग चांगली करू. NB चॅम्पियन्स ट्रॉफी नवी मुंबईमध्ये प्रथमता होते. 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत संघ तुमचा खेळतोय. भावना कशा आहेत? सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आमची टीम पहिल्यांदाच 2 गाव 1 मध्ये खेळते. टीम पण चांगली आहे, समोरची टीम पण आमची चांगली आहे. त्यांच्याशी आम्ही चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा वाई तालुक्यातील आकोशी कोंडवली संघाविरुद्ध तुम्ही खेळणार आहात आणि क्रिकेटने हे खेळाचं गावागावामधलं अंतर कमी केले. कशा भावना आहेत? भावना चांगलेच आहेत. क्रिकेटमुळे सगळीकडे आता मैत्रीचे संबंध चालू झालेत. आम्ही त्यांच्याशी चांगलं खेळू. समोरची टीम पण चांगलीच आहे. आम्ही एवढं काही ओळखत नाही समोरच्या प्लेयरला. पहिलीच वेळ आहे आमच्याशी त्यांच्याशी खेळण्याची. निश्चित काळगाव कुसरुंड तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत आणि आकोशी आणि टीम कोंडवलीला मॅचसाठी शुभेच्छा देऊया. प्रमोद दादा यांचा मनपूर्वक आभार मानूया. दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही पुनश्च एकदा स्वागत आहे. ओळ्या मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगचं धावतं वार्तांकन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया गणेश शिंदे सरांचा. थँक्यू. या ठिकाणी आपण मायक्रोफोनवरती खऱ्या अर्थानं निलेश मर्डेकर सरांना ऐकत होतो. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. 51 धाब्यांचं आव्हान आहे खऱ्या अर्थानं. आता मात्र चला आदरणीय सतीश शेलार यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर यस ग्रीन सिग्नल येतोय. तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरतून सूरज. मित्रांनो आता तुमची बॅटिंग आहे तर तुमचा 12वा प्लेअर पाठवा ना. टीम शिराळ येराळ 12th मॅन पाठवा आमच्यापर्यंत. सूरज पुन्हा एकदा निघतील. जोरकस खेळायचा प्रयत्न. इथे मात्र झपटले होते. अगदी जशी चीता झडप मारतो तसे मात्र आले होते, परंतु इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल टीम शिराळ येराळ. दोन्ही टीम्स आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पाटण तालुक्यामधूनच बिलॉंग करतात. खऱ्या अर्थानं चाळकेवाडी धामणे असेल, त्याचबरोबर VHS स्ट्रायकर्स शिराळ येराळ अशा या 4 टीम्स मात्र बिलॉंग करतात. आता बाद कोण झाला? विलास मात्र बाद होऊन परत आहेत. आता आतमध्ये कोण आहे? सूरज. तर न्यू बॅटर KP मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता स्ट्राईकला KP. तर मॅचकडे रुख करत असताना आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं NB चॅम्पियन ट्रॉफी 2025 खरं पाहिलं गेलं तर आज नाताळ क्रिसमस आहे. संपूर्ण जगभर खऱ्या अर्थानं नवीन वर्षाच्या आगमनाची नक्कीच जया तयारी आपण पाहतोय. आज नाताळाचा सण आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. KP स्ट्राईक एंडला. सूरज पुन्हा एकदा बाउन्सर, तिखाट बाउन्सर. अगदी विकेटचं पतन होत आहे. वा भाई वा. अगदी सुरेख 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 गोलंदाजीचं प्रतीक्षण इथे मात्र सूरज दाखवत आहेत. टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर
धामणी अर्थातच 51 धाब्यांचं जे आव्हान आहे ते थोडस कुठेतरी अवघड वाटते असं म्हणायला हरकत नाही. टीम शिराळ त्याचबरोबर टीम एराड या पाटण तालुक्यामधूनच बिलॉंग करणाऱ्या टीम आहेत. आणि अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर चाळकेवाडी धामणी, खऱ्या अर्थानं हे जे कॉम्बिनेशन आहे फार वेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एकाच मॅच मध्ये 4 कलरच्या जर्सी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. तर न्यू बॅटर विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिक इज ऑन वरती आपण गोलंदाज सूरज पाहतोय. तर चला थोडस गतिमान क्रिकेट खेळा. पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती राहील आपण सज्ज राहायचंय. ओ आता थोडासा कुठेतरी वेगळा मुवमेंट आता इथे हाताळण्याचा प्रयत्न सूरजच्या माध्यमातून चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. परंतु आतापर्यंत जर विचार केला तर कुठेतरी हाफ ट्रॅकर गोलंदाजी होत होती. गती अगदी जोरदार ठेवली गेली होती. परंतु आता कुठेतरी ओव्हर द पिच कारण नवीन फलंदाज आहे. हा ट्रिक इज ऑन आहे. एज लागली आहे परंतु चेंडू पहा किती गतिमान आहे. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. 1 आणि 1 धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनी इथे मात्र जो आपल्याला किल्ला सहर करायचा आहे तो होणार नाही. त्यासाठी एखाद दुसरा मोठा फटका खूप गरजेचा आहे. होऊन बसलाय. खोदलाय, खोदून काढलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र टिपला जाईल जेल. खल्लास होईल फलंदाजाचा खेळ. फलंदाज मात्र विठ्ठल. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे खऱ्या अर्थानं टीम चाळकेवाडी धामणी या संघाने मात्र या मॅच वरती वर्चस्व गाजवायला सुरुवात केली म्हणायला हरकत नाहीये खऱ्या अर्थानं. कारण पहिल्या षटकाचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर धावा फक्त आहेत 5 आणि फलंदाज माघारी परतल्या 3 मात्र माफ करा 3 फलंदाज परतीच्या पावली. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रोनक न्यू बॅटर न्यू गोलंदाज रोनक. इथे मात्र पडल्यानंतर मुवमेंट पाहायला मिळाली. बाहेरच्या दिशेला मुवमेंट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि खऱ्या अर्थानं रोनक पंचांची काहीतरी नक्कीच सूचना गोलंदाजांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कोण आहे स्ट्राईकला? केपी ना, केपी. इथे मात्र फटका हवेमध्ये खेळलाय परंतु नो मॅच एरियामध्ये चेंडू लँड होईल. अगदी पॉइंटच्या डोक्यावरतून खेळला चेंडूला पाठवलाय सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. खऱ्या अर्थानं इथे धाबा येणं खूप गरजेचं होतं. धाबा येणं खूप गरजेचं आहे. याचं कारण आपण जर पाहिलं तर तुम्हाला तब्बल 51 धाब्यांचा मोठा डोंगर सर करायचा आहे. भाऊ या पुढचा चेंडू अगदी स्लॉक मध्ये होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्येचा आपण विचार केला तर 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. VHS स्ट्रायकर्स शिराल एराड या टीमच्या माध्यमातून आणखीन वा भाई वा काय गोलंदाजी होते यार. अफलातून आहे. स्विंग इन मिस पाहायला मिळते. फटके तर खेळले जात आहे. चेंडू तर लाईन मध्ये येतोय परंतु जो कटर होतोय तिथे कुठेतरी फलंदाजांचा घात होतोय.
अगदी सुरेख गोलंदाजी होते रोनक यांच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र हाफ ट्रॅकर त्यावरती काय सक्सेस, अप्रतिम देखना पुल, पावरफुल चेंडूला पाठवलंय सी कॉर्नर, सीमा रेषा पार षटकार. अतिशय दमदार आहे. इथे मात्र फलंदाज सूरज, दोन्ही सूरज मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन टीम्स आहेत, वेगवेगळ्या टीम आहेत, परंतु एका दिलाने खेळले जाते ही मॅच. पुन्हा फुल टॉस त्यावरती कडक प्रहार, परंतु आता मात्र बैल मुझे मार, अगदी जागेवरून इंचभरी हल्ले नाहीये, अगदी सरळ हातामध्ये झेल तोपवलाय. आणि इथे मात्र सूरज एक चांगली इनिंग खेळून बाद झालेत मी म्हणेन, कारण कुठेतरी अशा पल्लवित झाल्या होत्या. सूरज यांच्या माध्यमातून चांगले फटके लागले जात होते, परंतु बाद होत आहेत आणि तंबूच्या दिशेने परतलायत. विकेट क्रमांक 4. न्यू बार्डर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता हा ज्युनियर टाका. तर न्यू बार्डर सागर मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आपल्याला वायू विभागामधून अर्थातच साहिल बनगे असतील, राहुल असतील, विशाल असतील, अभि चोरड असतील, ही खऱ्या अर्थानं वायू विभागातील एक स्टारकस पाहायला मिळेल. पाटण तालुक्यामधून काळगाव आणि कुसरूड तर या ठिकाणी अमोल गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थानं प्राचारण केलं गेलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज सागर नाही ना, तिकडे कोण आहे, सूरज आहेत, सूरज माफ करा. इथे मात्र नक्कीच अमोल मात्र एक चांगल्या ट्रॅक वरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला, कारण लक्ष खूप मोठं आहे. धावसंख्या फक्त 15. इथे मात्र एक वेगळ्या दांडीचा फटका होता. अगदी जर फटका मारताना आपण जर फलंदाजाचा हेड पाहिला, अगदी खेळपट्टीच्या दिशेने वाकलेला होता. एका खऱ्या अर्थानं काही वेगवेगळ्या शैली आपल्याला पाहायला मिळत असतात क्रिकेटमध्ये, त्यामधील एक वेगळी शैली पाहायला मिळाली. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लेंट झाल्या. काय बघता बघता खऱ्या अर्थानं एक वेगळं पण जपून आहे क्रिकेट मित्रांनो, आपण पाहतो सातत्यानं. आता मात्र फटका फसलाय का, झेल आहे का, यस, इथे मात्र अगदी सहजरित्या इथे मात्र सी कॉर्नरला टिपला जातोय झेल. फलंदाज मात्र सूरज बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 5. टीम खऱ्या अर्थानं शिराळ एराड 11 या संघाला बसतोय आणि खांदे झुकले गेलेत मी म्हणेन. परंतु मित्रांनो, कधी हार मानायची नसती, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं रंग बदलत असतात. इक्वेशनचा आपण जर विचार केला, 9-34 असं समीकरण आहे. खरं पाहिलं गेलं तर मित्रांनो, या आज फलंदाजाचा बोलबाला असलेल्या क्रिकेटमध्ये रिक्वायर्ड रेटेड काही मायने राखत नाहीये. कधी मॅच कुठे फिरेल, कारण आपण IPL सारख्या एका मोठ्या लीग मध्ये सुद्धा 6 चेंडू 30 धावांची गरज असताना एक नौका खेळाडू येतो काय रिंकू सिंग सारखा आणि तो 5 षटकार मारून जातो काय मित्रांनो. म्हणजे काय क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आता मात्र सागर ज्युनियर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला अमोल. हो, इथे मात्र फटका फसलाय का, परंतु नाही, इथे मात्र अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय पहा. म्हणजेच काय तर लॉंग ऑफचं रिझन खाली ठेवलंय. खूप लॉंग चेस झाला होता आणि इथे मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट, परंतु एका दुका धावेने इथे काही साध्य केलं जाऊ शकत नाहीये. मोठे फटके हवे आहेत. यस, चेंडू मात्र इथे खराब घोषित केला जाईल, पंच बळले जातील. इथं वाईट कॉल येतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल असेल. 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धाबा, अजून 30 धाब्यांची आवश्यकता आहे.
किती षटकार लागले जाणार यास पहिला येईल का. चेंडू हवेमध्ये आहे परंतु पहा अगदी कोण आहे तो सूरज अगदीच झेल घेण्याची स्टाईल पहा अतिशय भारदार होते पहा अतिशय देखणा झेल टिपला बॅक टू बॅक. मला वाटतं पहिल्या विकेटचा सुद्धा झेल सूरज यांनीच टिपला होता आणि हा झेल सुद्धा पहा फटका थोडासा नक्कीच कुठेतरी पद्धत आली ते फुटवर घ्यायला पाहिजे होतं परंतु तिथे सूरज अतिशय चांगली झेल टिपतायत. विकेट्स आणखीन एक पतन होत आहे इथे मात्र न्यू बॅटर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सूरज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील परंतु आता विजय थोडासा नक्कीच लांब निघून चाललाय का हा नक्कीच प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. खऱ्या अर्थानं टीम VHS स्ट्रायकर शिराळ येराड या संघात ते मात्र आणखीन एक लॉलीपॉप यस आल्या पावली माघारी तू चल मै आया असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज निवास शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती मात्र यश संपादन करतायत. मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय न्यू बॅटर विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयाचं जे अंतर आहे ते थोडंसं नक्कीच आपल्याला लांब जाताना पाहायला मिळतंय. हो इथे मात्र आणखीन एक संधी आहे आणि यस इथे मात्र टिपला जातोय या षटकातील झेल क्रमांक 2. किती झाल्या विकेट 8वा विकेट इथे मात्र आयोजकांचा द्या शरद हा ठीक आहे ठीक आहे. न्यू बॅटर किरण चला जावा लवकर. आपण पाहतोय मित्रांनो NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट्स खऱ्या अर्थानं एक आगळी वेगळी दमदार चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. खऱ्या अर्थानं निलेशदा भिंताडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या NB स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना आणि त्याच्या मार्फत केलं जाणारं कार्य नवतरुणांसाठी स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं मग ते क्रिकेट असू द्या फुटबॉल असू द्या कबड्डी असू द्या मित्रांनो पुणे विभागामध्ये NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून अतिशय बहुमूल्य कार्य आपण पाहिलंय आणि ते कार्य मुंबईच्या दिशेने कूच झालं मी म्हणेन. वाईट चेंडू येईल त्या दरम्यान आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर फुटबॉल सुद्धा या NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रोत्साहित केला जातोय. खरं पाहिलं गेलं तर शंभू चषक असेल त्याचबरोबर दिल्ली धमाका यासारख्या अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये या NB स्पोर्ट्सच्या टीमनी नक्कीच विजय संपादन केला आहे. खरं पाहिलं गेलं ना तर अशी व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये असणं खूप गरजेचं आहे. सातत्याने अगदी नवतरुणांसाठी केलेलं कार्य त्या दरम्यान एक चांगला फटका आलाय परंतु इथे एक औपचारिकता या मॅच मध्ये राहिले असं म्हणायला हरकत नाहीये. खऱ्या अर्थानं एक चांगली देखणी बिग स्पर्धा आपल्या भेटीला चॅम्पियन ट्रॉफी NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आता मात्र आपल्याच पॉवर थ्रो मध्ये निवास मात्र अगदी विजय खऱ्या अर्थानं अवाक्यामध्ये आहे तरी अगदी चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळतात आपल्याला. आता मात्र खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू शेष असेल आणि या ठिकाणी विजयाचं समीकरण अजूनही 26 धाब्यांचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला इथे मात्र विन द मॅच टीम खऱ्या अर्थानं धामणी
तर या ठिकाणी मात्र ही मॅच टीम चाळकी